इथं आम्ही नवीन बाराकी उभारली रस्त्याच्या कडाला. आणि काय झालं, आमच्या मुलीचं लग्न असल्या कारणाने मी गावाला गेलो होतो. आणि गावावरून आल्याच्यानंतर ही प्रक्रिया दिसली तर का कोणीतरी आमच्या बाराकीत युरिया टाकला. तुम्ही सांगा, याला जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च करून आम्ही ही कांदेही काढलेत. एकतर मजूर भेटत नव्हते. मजूर जवळजवळ 20-21 हजार रुपये एकरी कांदा काढायला मागतात. तुम्ही सांगा, जर आम्ही जर अर्धलीनं जर कांदा केला आहे, ह्या कांद्याला जर एकतर बाजारभाव नाही, तुम्ही सांगा आम्हाला काय परवडलं याच्यात? मग आमच्यासारख्यांनी करायचं काय? आम्ही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही याला. तुम्ही सांगा, एवढा युरिया टाकला आहे का जवळजवळ निम्म्या बाराकीत आमचा सगळा युरिया दिसतोय. काय करणार आम्ही? मागच्या वेळेला पण इकडे झालं होतं, युरिया टाकला होता. हो. आणि ते काय प्रकारे आणि का असं होतं? नाही, आता ही ना सामाजिक विकृती म्हणावी लागेल. कोल्हेमळा नारायणगाव परिसरामध्ये सन्माननीय सावताची माजी कोल्हे यांचा कांद्याची बाराकी आहे. त्यांच्या शेतामध्ये श्रीहरी बनकर यांनी कांदा केला होता आणि बाराकीमध्ये कांदा टाकला होता. तर 2 दिवसापूर्वी कुणीतरी अज्ञात इस्माने या ठिकाणी बाराकीच्या 4 ठिकाणी युरिया टाकला आणि संपूर्ण बाराकीवर युरिया हे केलेला आहे, युरिया फोकलेला आहे. आणि काल ते शेतामध्ये आल्यानंतर बाराकीच्या साईडला युरिया का सापडला, का सांडलेला आहे म्हणून त्यांनी डिटेल चौकशी केली असता संपूर्ण बाराकीमध्ये त्या ठिकाणी युरिया टाकलेला या ठिकाणी आढळला आहे. म्हणजे कोणाशी वाद नसताना ही सगळे सांप्रदायिक माणसं आहे, वारकरी संप्रदायाची माणसं आहे. आणि कोणाशी वाद नाही, कोणाचा वाद नाही, काय नाही. आणि कुणीतरी विकृत माणसाने अज्ञात इस्माने या ठिकाणी येऊन तो युरिया टाकलेला आहे. या घटनेचा प्रथमतः आम्ही कोल्हेमळ्याच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि काल पोलीस स्टेशनला याची खबर दिलेली आहे. पोलीस या ठिकाणी येऊन गेलेले आहे. लेखी कंप्लेंटसुद्धा आम्ही आता यानंतर तिथे करणार आहोत. भविष्यकाळामध्ये या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या बाराक्या आहे. तसं पाहिलं तर आज कांद्याला बाजारभाव नाही, मजुरी वाढलेली आहे, खताला भाव वाढलेले आहे आणि कांदा पीक हे परवडतच नाही मुळात म्हणजे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाजार नसताना जर कमीत कमी आमचं भांडवल निघावं शेतकऱ्यांचं ही अपेक्षा असताना जर अशी घटना जर घडत असेल तर ही योग्य नाही. नुसती कांद्याचा विषय नाही तर अनेक ठिकाणी अशा घडलेल्या आहे का पपईची झाडं कापणे किंवा तणनाशक मारणे, 2,4-D फवारणे किंवा आता ताजी घटना येडगावची. येडगावच्या ज्या धरणाच्या ज्या मोटारींच्या केबल आहे त्या केबल कापून चोरी जाणं म्हणजे या खऱ्या अर्थानं अशा घटना शेतकऱ्याला अजून थोडक्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. अशा घटना या घडत आहे. सरकारने याबाबत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. सरकारला मी आवाहन करेन की आपण जसं महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारं असेल, ड्रीप असेल, पाईप असेल, जसं तुम्ही अनुदान देता त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थानं CCTVची गरज आहे शेतकऱ्याला. त्या CCTVचा समावेश त्या महाडीबीटीमध्ये करावा. आणि एकतर आधीच भरमसाठ खर्च महागाई वाढलेली आहे. त्या माध्यमातून CCTVसाठी अनुदान कसं देण्यात येईल यासाठी सरकारनं काहीतरी उपाययोजना केलेली आहे. आणि पोलीस स्टेशनला मी आवाहन करेन, विनंती करेल की आपण याचा ताबडतोब शोध लावावा आणि योग्य ती कारवाई या ठिकाणी करावी अशी मी. नाही, कांदा जवळजवळ आता हा 2 एकर क्षेत्रामध्ये ही संपूर्ण 2.5 एकर क्षेत्रामध्ये ही संपूर्ण बाराकी 600 पिशव्यांची भरत असते. मुळात यावेळेस उत्पन्नच मुळात कमी झालेलं आहे. पूर्ण बाराकी भरत असते. आज 4 गाळे मोकळे आहेत. एक तर उत्पन्न कमी निघाले आणि अशा वेळेस जर अशी घटना घडत असेल तर निश्चितच शेतकऱ्याला काय परवडणार आहे? तुम्ही म्हटले का माग का ही सामाजिक विकृती आणि केबल चोरी जाणं या दोन्ही प्रकार जवळजवळ वेगवेगळे आहेत. परंतु पोलिसांनी याच्यावर एक उपाय योजलेला आहे. त्यांनी थर्मल ड्रोन घेण्याची आवाहन केले शेतकऱ्यांना. नाही, थर्मल ड्रोन घेणं म्हणजे पुन्हा शेतकऱ्याला खर्चात टाकण्याजोगीच परिस्थिती आहे ना साहेब. विषय काय माहिती आहे का आपण आता बरं किती रुपयाची मानतो आपण आणि त्याच्या गस्ती पथक नेमतो ना आपण, तोच खर्च थर्मल ड्रोनला आहे. आणि ते जर वापरलं तर 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर लक्ष ठेवता येतं. आणि तुमच्या मोबाईलला लगेच मेसेज येतो ना. समजा मी जरी इथं आलो असेल तर लगेच मोबाईल तुम्हाला कळतं का माणूस इथं आले. नाही, भविष्यात शेतकरी त्या सगळ्या ज्या आता आधुनिक ज्या गोष्टी निघालेल्या आहेत, CCTV असेल, थर्मल ड्रोन असेल, त्याचा निश्चितच शेतकरी उपभोग घेण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी उपयोग करून घेणारच आहे. परंतु सगळे शेतकरी कॅपेबल आहेत असं नाही ना. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र या, पोलिसांशी बोला. माझं गाव माझं निगराणी म्हणून आहे ना पोलिसांचं कर्तव्य आणि ते करू शकतात. निश्चितच आम्ही त्या पद्धतीचं निवेदन पोलीस स्टेशनला देऊ, तशी मागणी आम्ही करू.